पिकांवर संकट। अनेक बाबींसाठी सुप्रसिद्ध असलेले भद्रावती शहर हे शिंगाडा या पारंपरिक व रुचकर पिकासाठी प्रसिद्ध आहे। भद्रावतीचे नाव घेतले की रुचकर शिंगाड्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही। मात्र तलाव वड्यांची दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या व आहे त्या तलावांचे दूषितीकरण यामुळे हळूहळू शिंगाडा पीक हे भविष्यात हद्दपार होते की काय अशी भीती आहे। शहरातील व शहरात जवळील असलेल्या बहुसंख्य तलाव व बोड्यांमुळे शहरात शिंगाड्याचे पीक हे अनेक वर्षांपासून रुजले आहे। शिंगाडा उत्पादनाचे काम येथील ढिवर समाजातर्फे पारंपरिक पद्धतीने कित्येक वर्षांपासून केल्या जात आहे। भद्रावतीचा शिंगाडा हा आपल्या उत्तम दर्जामुळे अगदी तेलंगणा व आंध्र प्रदेशापर्यंत पोहोचला आहे। मात्र दिवसेंदिवस येथील शिंगाड्याचे उत्पादन घटत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे या पिकावर उपजीविका करणाऱ्या शिंगाडा उत्पादकांवर याचा आर्थिक विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे। शिंगाडा हे पीक पाण्यात घेण्यात येत असल्याने या पिकासाठी साहजिकच तलाव व बोड्यांची आवश्यकता असते। शहर तथा परिसरात जलसाठ्यांची मोठी संख्या असल्याने हे पीक येथे एकवटले आहे। या पिकाचे बीज बाजारात उपलब्ध नसते, त्यामुळे शिंगाड्याच्या वेली वर्षभर एखाद्या तलावात जतन करून ठेवून नंतर त्या बिजाई म्हणून वापराव्या लागतात। साधारणतः जून महिन्याच्या सुरुवातीला या वेलींची लावण केल्या जाते, तर सप्टेंबर महिन्यापासून शिंगाड्याचे उत्पादन निघण्यास सुरुवात होते। मात्र शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालल्याने शहरातील जलसाठे हळूहळू नष्ट होत आहे। याचा फटका या पिकाला बसत आहे। शहरातील अनेक तलाव सांडपाण्यामुळे प्रदूषित झाले आहे, याचाही फटका या पिकाला बसत आहे। एकेकाळी शहरातील प्रत्येक तलाव व बोड्यांमधून शिंगाड्याचे पीक घेतले जायचे, मात्र आता या पिकाचे क्षेत्र चांगलेच घटले आहे। या पिकासाठी जमिनीची नाही तर तलाव बोड्यांची आवश्यकता आहे, त्यामुळे हे पीक इतरत्र घेणे शक्य नाही। आजच्या घडीला केवळ हातावर मोजता येईल एवढ्याच तलावांमधून हे पीक घेतले जात आहे। भविष्यात तलावांअभावी येथील शिंगाडा पीक जवळपास नष्ट होईल असे येथील उत्पादकांना वाटते। असे झाल्यास या उत्पादकांचा एक मोठा रोजगार हिरावला जाऊन त्यांना आर्थिक फटका बसणार आहे।